आपण आहे ना अगोदर या काही हरामखोर लोकांची, हरामखोर नटांची ऍड बघूया, म्हणजे तुम्हाला हा विषय काय कळेल बघा यार। जंगली रमी पे आओ ना महाराज, 24/7 कस्टमर सपोर्ट के लिए हाजिर हैं आपकी खातिर। आता ही ऍड बघून कांगणे सर काय म्हणतात तेही बघू। रमी पे आओ ना महाराज, तुझ्या तोंडावर मारील म्हणाव हरामखोरा, जंगली रमी पे आओ ना महाराज। कांगणे सर असं का म्हणाले याचं कारणही आता समोर आलं आहे। याच ऑनलाईन गेमच्या ऍपच्या जाळ्यात अडकून धाराशिव जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकेल अशी घटना घडली आहे। एका युवकाने फक्त स्वतःच आयुष्यच नाही तर आपल्या पोटच्या लेकराचं आणि प्रेमविवाह झालेल्या बायकोच्या नात्याचंही आयुष्य संपवून टाकलं। कारण काय होतं तर फक्त ऑनलाईन गेम ऍप। 29 वर्षीय लक्ष्मण जाधव यानं पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाला विष देऊन मारलं, नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली। ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झाल्यानं त्यानं हे कृत्य केलंय। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। लक्ष्मण मारुती जाधव असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। ऑनलाईन रमी गेम मध्ये मोठ्या प्रमाणावर गमावल्याने तो कर्जबाजारी झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा 3 वर्षापूर्वी विवाह झाला होता। दोघांना शिवास नावाचा मुलगाही होता। जाधव यांचा सुखी संसार सुरू होता, मात्र याच दरम्यान लक्ष्मण जाधव ऑनलाईन रमी गेम खेळत असे। शिवाय त्याने शेअर बाजारामध्येही पैसे लावल्याचे समजते। मात्र या दोन्ही ठिकाणी त्याला मोठं अपयश मिळालं आणि मोठं नुकसान झालं। यातून तो कर्जबाजारी झाला। कर्ज फेडण्यासाठी त्याने अगोदर आपली जमीन विकली आणि त्यानंतर काही दिवसानंतरच त्यांनी राहतं घर देखील विकलं। मात्र तरीही त्याचं कर्ज काही फिटलं गेलं नाही। आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं। लक्ष्मण जाधव यांनी पत्नी आणि मुलाला संपवून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात देखील आला। अंतिम कारण पोस्टमॉर्टम नंतर समजेलच अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आता या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। समाजात वाढतं ऑनलाईन गेमचं व्यसन, कर्जाचं योग्य नियोजन न करणं आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यासारख्या गंभीर समस्या यातून समोर आल्या आहेत। नागरिकांनी आता शासनाकडे मागणी केली आहे की डिजिटल गेमिंगवर नियंत्रण आणावं, मानसिक आरोग्यावर देखील जनजागृती करावी। काही सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर भडवे आहेत, होते भडवेच आहे, कारण 2 पैशासाठी जाहिराती करतात आणि हा गेम खेळा, पैसे कमवा, स्किल वाढा असं म्हणतात। मित्रांनो, हा पहिला बळी नव्हता आणि शेवटचाही नाही, सुरुवात आहे नव्याने चालू झालेल्या मृत्यूच्या बॅटल रॉयलची। हजारो तरुण्या स्मार्टफोनच्या दारूत जिजून आयुष्य गमावणार आहे। तुम्ही विचार करताय आपल्या घरात असं होणार नाही, पण गेम सुरू झालाय आणि मृत्यूच्या गेम मध्ये पुढचा कोण असेल हे कधी ठरत नाही। हा खेळ थांबवा नाही तर एक एक करत सगळं घर रिकामा होईल, कारण गेम हरवलेलं बाळ आईच्या मांडीवर न हलणारा मृतदेह होतो आणि तेव्हा कोणतंच अपडेट, कोणतंच टॉप अप कामाला येत नाही। आता तरी थांबा, नाहीतर पुढचा अपघात तुमच्या घरात, तुमच्या दारात असेल आणि मग घुशी झालेला असेल कायमचा। या देशाच्या पिढीला मोबाईलने झाकून टाकलाय, झोपवलाय। काय करावं काय नाही करावं हे त्याला कळत नाहीये। मित्रांनो, तुमच्याही आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतील, अशा काही मुलांना व्यसन असेल तर त्यांना समजावा, सांगा आणि त्यांना मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर वळवा। धन्यवाद।